किती वाजले? पंढरपूरच्या म्हाडा तालुक्यातील शाळेमध्ये उशिरा आल्यामुळे शिक्षिकेला शिवसैनिकांनी जाब विचारला। शाळा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेमध्ये येतात आणि त्यामुळे शाळा व्यवस्थापन बिघडतं। यावेळी शिक्षिकेला शिवसेना कार्यकर्त्यांनी धारेवर धरलं। रोज कोण जातंय? भंडाऱ्याच्या वरठी इथं ट्रकच्या धडकेमध्ये 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, तर वडील आणि मुलीचा वर्गमित्र गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर तुमसर महामार्गावर चक्काजाम आंदोलन झालं। या दरम्यान महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती। येवला तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसील आवारामध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, कांद्यावरील निर्यात शुल्क ताबडतोब शून्य करावं, अशा विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसेनेच्या सर्व शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गडहिंग्लज या तालुक्यामधल्या हलकर्णीमध्ये क्रशर बंद करावं अशी मागणी होते। यासाठी शेतकऱ्यांनी रात्रभर जनावरांसहित ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केलं। निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। क्रशरमुळे परिसरातली जमीन नापीक होते। प्लास्टिकमुळे कुमनलिकेचं पाणी कमी झाल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलंय। जालना ते नांदेड महामार्गावर सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर येताच समाज बांधवांनी आक्रमक होत आंदोलन केलं। दोषींना फाशीची शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। सांगलीमध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन केलं। कर्मचारी समन्वय समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये सांगलीमधील सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। सोलापुरामध्ये अबू आझमीन विरोधात आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती मंडळाकडून तिरडी मोर्चा काढण्यात आला। प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढत अबू आझमीनच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। सोलापुरातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। 2 माजी आमदार आणि 2 जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पदाधिकारी आक्रमक झाले। पक्ष सोडलेल्या गद्दारांना शिवसैनिक जागा दाखवेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलेला आहे। भोजन आणि निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करावी या मागणीसाठी धुळ्यातील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थी आक्रमक झाले। मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी धुळ्यातून मुंबईकडे पायी कूच केली आहे। तसंच ते मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेटही घेणार आहेत। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी धरणं सत्याग्रह आंदोलन केलं। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी तात्काळ करावी, खुल्लर समितीचा अहवाल प्रसिद्ध करावा, अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन झालं। कडवली भातसा नदी तीरावरील घाटाची दुरवस्था झाली आहे। जागोजागी घाणीचं साम्राज्य पसरलंय, गवत वाढलंय। लाखो रुपयांचा निधी खर्चून सुद्धा नागरिकांना घाटाचा वापर करता येत नाहीये। घाटाच्या डागडुजी आणि साफसफाईची कामं झालेली नाहीयेत आणि त्यामुळे ती करावीत अशी मागणी नागरिक करतायत। पंढरपूरमधील बंधाऱ्यामध्ये पाणी असताना सुद्धा आज पंढरपूरमध्ये जलसंकट ओढवलंय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ महावितरणच्या विद्युत खांबाला मध्यरात्री अज्ञात वाहनानं धडक दिली। त्यामुळे आज पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा बंद आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनानंच खांबाला धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। महाडच्या शेलभो गावमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावाच्या शेजारच्या विहिरी जवळपास कोरड्या ठाक पडलेल्या आहेत आणि त्यामुळे पाण्यासाठी गावातील महिलांना वणवण करावी लागते। पुणे शहरातील 138 ठिकाणचं पाणी प्यायला अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोग्य विभागानं केलेल्या पाणी तपासणीमधून हा निष्कर्ष समोर आलाय। आतापर्यंत 7195 नमुने तपासण्यात आलेत आणि त्यातील 138 पाणी नमुने प्यायला अयोग्य आहेत अशी माहिती समोर आली आहे। पदवी आणि प्रमाणपत्रावरील स्पेलिंग चुकल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या 4 उपकुलसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या। विद्यापीठाच्या बोधचिन्हामधील मुंबईच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली आणि त्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले। 4 उपकुलसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या। राज्यामध्ये एकूण 24,152 खासगी शाळा आहेत आणि त्यापैकी 388 शाळा अनधिकृत पद्धतीने चालवल्या जात असल्याचं समोर आलेलं आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली। तसंच अनधिकृत शाळांविरोधात कारवाई सुरू असून 36 शाळांकडून दंड वसूल करण्यात आलाय, तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेत।
अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक दाम्पत्यानं नंदनवन फुलवलेलं आहे. लहूचा मळा या छोट्याशा वाडीवर असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये परसबाग फुललेली आहे आणि त्यामुळे शिक्षणाबरोबर विद्यार्थी शेतीचे धडे सुद्धा घेत आहेत. या परसबागेमध्ये तयार केलेल्या भाजीपाल्यापासून मुलांना सकस आहार दिला जातो. वाशिम जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. दुपारी कडक ऊन तापतंय तर रात्री बोचणारी थंडी पडते आणि त्यामुळे सर्दी, ताप, खोकला आणि उलट्या यासारख्या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. यामध्ये बालक आणि वयोवृद्धांची संख्या अधिक आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमी भावानं खरेदीची घोषणा सरकारनं केली आहे. मात्र महिना उलटला तरी सुद्धा वाशिममध्ये प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. त्यांना खुल्या बाजारात तूर विकावी लागते. परिणामी हमीभाव कमी मिळत असल्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले. साक्री तालुक्यातील म्हसाळे गावातील एका शेतावर कंपनीने आपला प्लांट उभा केलेला आहे. ही शेतजमीन आमची असल्याचा दावा संभाजी पारधी आणि अभिषेक चव्हाण या शेतकऱ्यांनी केलेला आहे. कंपनीने शेतातील विहीर सुद्धा शेतकऱ्यांसाठी बंद केलेली आहे. शेतातील पिकांवर नांगर फिरवलाय. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही तर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा शेतकरी कुटुंबानं दिलाय. अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याची शासकीय खरेदी करणाऱ्या सीसीआयच्या ग्रेडरकडून फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रति क्विंटल मागे 2 किलो जादा कापूस घेतल्याचा आरोप होतोय. या संदर्भात शेतकऱ्यांनी सीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा केली आहे. अकोल्यामध्ये टोमॅटोला भाव मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. टोमॅटोच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. 20 किलोच्या एका कॅरेटला आता केवळ 30 रुपये भाव मिळतोय. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणं सुद्धा कठीण झालंय. नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पानवेलीमुळे आता ती झाकोळली गेलेली आहे. गोदावरीला हा विळखा पडल्याचं पाहायला मिळतंय. पानवेली काढण्यासाठी लाखोंच्या बोटींची खरेदी करण्यात आली, मात्र तरी सुद्धा महापालिका याकडे दुर्लक्ष करते.